नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज तारीख आहे 24 मे 2025। सकाळचे 6:20 झाले आहेत। आकाशवाणी पुणे केंद्रावरून आपण बोलत आहोत। असं वृत्त निवेदन आपल्याला अगोदर सह्याद्री वाहिनीवरती दिलं जायचं, ते मला सहज आठवलं, ते मी इथं व्यक्त झालो। तर आजचे आपण चाललेलं आहे काम करायला तेलंगणामध्ये, तेलंगणा करीमनगर। आपल्यापासून इथून साधारणपणे 700 किलोमीटर आहे। आपण पहाटे 4:30ला पुण्याहून निघालेलो आहेत आणि माझ्यासोबत आज आपले मित्र आहेत कमलेश पाटील, आपले हे धुळ्याचे रहिवासी आहेत। आपण पाहू शकता आज सुट्टी होती, म्हटलं बाबा येतोस का, तुला फिरून आणतो। म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही, परंतु त्यास 4 चाकी चालवता येत नाही। हा एक मोठी थोडीशी गैरसोय आहे, परंतु ठीक आहे, आपल्यामुळे जर एखाद्याला फिरायला मिळत असेल, आपल्याला कंपनी होत असेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे। तर आता आपण मार्गक्रमण करत आहोत। पुण्यापासून इथेपर्यंत बराचसा पाऊस चालू आहे, त्यामुळे आपली थोडीशी गती मंदावलेली आहे, परंतु आपण जे आपण लक्ष ठरलं होतं त्याप्रमाणे आपण लवकरच मार्गक्रमण करू अशी आशा आहे। त्याप्रमाणे आपण निघालेलो आहोत। पुढील ब्लॉग आपण याच्यामध्ये जोडला जाऊ। धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण इथं नाश्त्यासाठी सकाळची 10 वाजता जळकोटमध्ये थांबलो होतो। तर हे आपण पाहू शकता, हे न्यू इंडिया म्हणून आहे। इथे 15 रुपयाला आलू भात, साधा भात, दालचा मारून आणि भजी मिळतात। तर त्या मालकाने मला एक किस्सा सांगितला की लोक 10-15 रुपये द्यायलासुद्धा काचकूच करतात, उधारी करतात। मग मला त्यावरून हसू आलं की म्हटलं अहो असं कसं काय म्हटलं। तर ते म्हटलं अहो अगोदर 10 रुपये होता तर माझी 40-50 हजार उधारी बुडली म्हटलं। मग मी म्हटलं काय लय मोठी बाब नाही म्हटलं, हो हे लोक तंबाखूची पुढील राव 15-20 रुपये घालतात राव, त्यात तेवढ्यात म्हटलं राईस खाऊन होते। अहो म्हटलं इथे ग्रामीणला म्हणलं असं आहे म्हटला। मग आम्ही तर थोडी चरवंत केलं आणि शुल्क अदा केलं आणि त्याप्रमाणे नाश्ता करून आम्ही तिथून निघालो। म्हटलं आता हे आपल्या ब्लॉगमध्ये घ्यावं, थोडंसं रंजक कथा वाटली म्हणून म्हटलं याचा समावेश आपल्या याच्यामध्ये करावा। धन्यवाद। आता आपण आहोत हुमनाबादमध्ये। हा उमरगा ते पुढे एक अजून एक गाव आहे। हा 50 किलोमीटरचा रस्ता कर्नाटक डिस्ट्रिक्टमधून जातो आणि त्याच्या पुढे तेलंगणा लागतं। म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य आणि त्याच्यानंतर तेलंगणा। आपण पाहू शकता आजूबाजूला भरपूर झाडबीड लावले, ते सगळी झाडं वगैरे, काय माती, मस्त मला परिसर आवडला। पण एवढं यांच्याकडे सुजलाम सुफलाम आहे तरी लोक उदरनिर्वाहासाठी, चरितार्थासाठी, पोटा पाण्यासाठी आपलं राज्य सोडून इतर राज्यात का जातं। कारण मला बऱ्यापैकी चांगलं वाटलं परिसर, सुजलाम सुफलाम, शेती वगैरे आहे, सगळं ठीक आहे आणि म्हणजे सगळं निसर्गाची त्यांना देणगी खूप दिलेली आहे। त्या मानाने तसं काय म्हणजे कंपन्या वगैरे नसल्यामुळे ते लोक स्थलांतरित करत असावं असं मला वाटतं। आता आपल्याला चेकपोस्ट लागलेला आहे तेलंगणाचा, हे आपण पाहू शकता। आता आपण इथे पाहू शकता, आपण आता मडगीमध्ये आहोत। जहीराबाद 18 किलोमीटर, संगारेड्डी 68 किलोमीटर, हैदराबाद 132 किलोमीटर आहे इथून। आपण फलक पाहू शकता। आता आपण पाहू शकता, आपण आज जहीराबादमध्ये आहोत, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमा भागामध्ये। आपलं आता इथून काम अजून एक 300 किलोमीटर पुढे आहे, करीमनगरला, तेलंगणामध्ये। आपण पहाटे 4:30ला पुण्याहून निघालो होतो, आता आपण मार्गक्रमण करत आहे, पाहू शकता। आता आपण हैदराबादचा बाह्यवळण महामार्ग अवलंबला आहे, जो 4 पदरी रस्ता आहे आणि 120 किलोमीटरचा हा मोठा रिंग रोड आहे।
आपण पाहू शकता आपल्याला 40 किलोमीटरवरून खाली उतरायचं आहे करीमनगरला जाण्यासाठी, परंतु हा रिंग रोड जो आहे तो 120 किलोमीटरचा आहे आणि हा रिंग रोड बनवण्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं. एवढा मोठा हा रिंग रोड आहे आणि इथून आतमध्ये 40 किलोमीटरवरती हैदराबाद आहे आणि याच रोडवरून खाली गेल्यानंतर 40 म्हणजे अजून 40 किलोमीटर पुढे गेलं की 80 किलोमीटरवरती रामोजी फिल्म सिटीचं ठिकाण आहे. आपण पाहू शकता हे आपल्या पुण्यामध्ये रिंग रोड होणं आवश्यक होतं, ते इकडे हैदराबादमध्ये झालेलं आहे. म्हणजे आपण किती मागं आहे याच्यावरून विचार करा. आपल्या ह्या राजकारण्यांची उदासीनतेमुळे सगळं हे झाल्यास, नाही तर आपल्याकडे आता हे गरजेचं होतं या गोष्टी. काय त्याच्या आईला त्याच्या हे आपण हैदराबादच्या रिंग रोडवरून उतरल्यानंतर आपण पाहू शकता दुतर्फा किती मस्त वनराई आहे झाडांची, छान आवडलं आपल्याला. आता आपण बघा एक 25-30 किलोमीटर आलं आहे तरी दुसऱ्या रस्त्यात दुतर्फा झाडे आहे, बरेच हिरवळ आहेत, मस्त मला हा परिसर आवडला. आता आपण प्रज्ञापूर जवळ चाललेलो आहोत, तिथे आपल्या मित्राला भेटणार आहोत. तिथे आपण प्रीतभोजन करून त्यालाही सोबत घेऊन त्याच्यानंतर आपण घटनास्थळी जाणार आणि आपल्या कर्तव्यास पूर्णत्व आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. आपण पाहू शकता ही तेलंगणाची बस पहा, त्यांची सरकारी बस. तर आता आपण तेलंगणामध्ये आलो आहोत. गावाचं नाव आहे गजवेल. मागास काय होतं ते प्रज्ञापूर. हां, प्रज्ञापूर गजवेलमध्ये आपण आलो आहोत. तर आपले हे वाळवा गावचे सुपुत्र म्हणजे माझा वर्गमित्र आहे रोहित दिनकर पाटील. तर इथं काय रोहित दिनकर माळे सॉरी कोणत्या इथं पदावरती तर काय आहेस? मी टोमॅटो बिल्डर. टोमॅटो बिल्डर, त्याच्यावरती रिसर्च वगैरे तिथं काम चालतं. 10 वर्ष झाली. ओके. मग आता हा इथं रहवासी आहे. मग आता आपण याच्याकडे आता भेट झालं, कारण आता आमची भेट जवळ ते 5 ते 10 वर्षांनंतर झाली. मग आता आपण त्याला भेटून थोडा वेळ थांबून त्याच्यानंतर पुढे मार्गक्रमण करणार आहोत. आजला सुट्टी पण आहे, म्हटलं चल जरा आम्हाला फिरून पण आण. तसं पण आलो इथं, बघूया आता कसं काय काय. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण तेलंगणाच्या रूटवरती होतो. तर इथं आपला एक मित्र आहे वाळव्यातील रोहित माळे, तर यांना आपल्याला बरीच माहिती अशी उपलब्ध करून दिली. रोहित मला सांगा हे यांचं काय हे मार्केट आहे यांचं काय आहे? मंडी. हे कुठलं गाव कुठलं? गजवेल. म्हणजे मुक्काम पोस्ट गजवेल, तालुका गजवेल, जिल्हा सिद्धपेठ आणि तेलंगणा स्टेट. तर हे तेलंगणामधले मार्केट यार्ड आहे, जसं आपल्या पुण्यामध्ये आहे. तर हे ज्या वेळेला ह्यांचं राज्याचं विभाजन झालं त्यावेळी हे छोटंसं गाव होतं. तर आता त्यांनी हे मार्केट यार्ड बनलेलं आपण पाहू शकता. तर आपल्यासोबत रोहित आहे. मला तर माहिती नाही इथली काय काय कसं काय, म्हणजे हे ज्या वेळेला ह्याचं विभाजन झालं त्यावेळेला छोटंसं गाव होतं काय? अच्छा, आता डेव्हलप केले हे फक्त मार्केटसाठी केलं. अच्छा. आणि इथं बाजूला कुठलं हॉस्पिटल म्हटलं मग तुम्हाला? गव्हर्नमेंट हॉस्पिटल. गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्यामध्ये मोफत प्रसूती सेवा आहे? पूर्ण. अच्छा. आणि ओके. आणि ते मगाशी आपण जे पाहिले ते नगर परिषदेची इमारत होती ती? ठीक आहे, आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर आता आपण सध्या तर आपण इथं आलेलं आहे, वेळ होता तर मला थोडी भटकंती करून घेऊ, थोडंसं या राज्याबद्दल आढावा घेऊ, जरा आपल्या राज्याची याची थोडी तुलना करू. तशी आपल्या महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही, पण आलोच तर म्हटलं पूर्ण माहिती घेऊ. आज इकडे पाऊस वगैरे काय नाही आहे, इकडे कडक ऊन पडलं आहे. आपल्याला आज पाऊस पडतो पुण्यात. नॉन व्हेज डिपार्टमेंट. अच्छा, मांसाहार. हे आपण पाहू शकता हे फक्त फळ भाज्या वगैरे त्याचं आहे. आणि इकडं जे आहे आपलं हे मांस मच्छी याचं हे विभाग आहे, आपण पाहू शकता. अच्छा, हे बोकडं वगैरे काय बकरा कापायचं काय काय चाललेलं आहे तिथं. अच्छा, मटण तर विचारतो कसं केलं, मटण कसं केलं त्याने तर की इकडे बोकडाचं मटण 800 रुपये किलो आहे.
अजमेरमध्ये, तालुका सिद्धपेठ, जिल्हा अजमेर, तालुका काय म्हटलं गावात ना म्हटलं गजवेल गजवेल हां सॉरी गजवेल, तालुका गजवेल, जिल्हा सिद्दीपेठ आणि राज्य तेलंगणा राज्य आपण आता आहोत. तर आता आपण इथून बाहेर पडलो आहोत. पाहू शकता आपण, हे आपण पाहू शकता बघा सगळ्या गाड्या TG पासिंग आहे. TS TG हे ऐक ना, हे TG म्हणजे तेलंगणा, TS म्हणजे काय? तेलंगणा स्टेट. ते पहिलं स्टेट होतं त्याला तेलंगणा केलं. अच्छा, TC म्हणजे पहिला तेलंगणा स्टेट आणि आता काय करताय म्हणजे आंध्रा, जुन्या गाड्या आंध्राच्या. अच्छा, हे ज्यावेळी विभाजन व्हायच्या अगोदरच्या गाड्या आंध्राच्या. ओके, त्यांनी मिटवून टाकतात. आता बाजारपेठमध्ये आपण फिरत असताना पोलिसांची वाहतूक विभागाची गाडी इथून गेली, तर त्यांनी त्यावरती आपल्या महाराष्ट्रासारखं कारवाई करून जनतेशी हुज्जत न घालता, तर मित्राचा आता मित्र इथे 8-10 वर्षापर्यंत राहतोय आणि त्याला बऱ्यापैकी तेलगू पण येत्या. आता तिथला तो रहिवाशी त्याला फक्त तिथं 7-12 नावं येत राहिले ना, तिथला ते तेलगूच झाला आहे. आता त्यानं आता नावाला फक्त मार्ट लावले. तर मला सांग काय म्हणलं, इथं काय करते त्यात? इथं गाडी उचलून टो करून न्यायची पद्धत नाही. ओके, फक्त फोटो काढून चलान ऑनलाईन काढतात. अच्छा, टोटल वर्षाला जी अमाऊंट होईल 5,000 10,000, हां, त्याला परत ना इयर एंडला मार्चमध्ये 80% 90% डिस्काउंट देऊन तडजोड करून टाकतात आणि विषय संपवतो. म्हणजे कोणाची हुज्जत करायची बांधकाम नाही, काय नाही. मग अशाने ते मोसम कसं गोळा करणार ते एवढं डिस्काउंट दिलं तर? पण पब्लिकला त्रास होता का म्हणे ना, वचक बसावी बस. पण असे पण लोक रस्त्यावर असं कुठं पण गाठ लावणार ना. लावते. आता ही बघा, ही त्यांची PMT आहे, तेलंगणा स्टेटची. ही त्यांची PMT. जशी आपली पुण्याची जीवनवाहिनी मेट्रो आपली ही आपला PMT आहे, तशी यांची ही PMT आहे. शहरातला अंतर्गत बस सेवा आहे. आणि ती दुसऱ्या ती 100 किलोमीटर थांबणार. आता ही जी आपण PMT सारखी पाहू शकता, ही हिरवी बस म्हणजे वाहनं वगैरे याच्यामध्ये नाही. तर हे जे आहे हे फक्त 5 धारकांसाठी ही बस आहे आणि ही लेडीज आणि जेंट्ससाठी आहे. म्हणजे यांनी वर्गवारी केलेलं आहे याच्यानुसार, कॅटेगरी वाईज आहे, प्रीमियम कस्टमरनुसार. आणि हे गल्ली बोळात वगैरे म्हटलं तरी गाडी थांबते आणि हे आपल्यासारखं मेन रोडला वगैरे थांबतात. तर आपण जे आहोत ते तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून आपण 60 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे जसं आपलं शिरूर आणि आपलं पुणे शहर एवढं अंतर असं म्हणता येईल, त्याप्रमाणे आपण आहोत. आणि तरी पण हे शहरापासून एवढं लांब असून तरी बऱ्यापैकी याचा विकास चांगला आहे, आपण पाहू शकता. तर जसं आपण मगाशी बोललो होतो की प्रसूती दवाखाना हा गव्हर्नमेंटचा दवाखाना आहे प्रसूतीचा. त्याच्यामध्ये सर्व निःशुल्क सेवा आहे प्रसूतीबद्दल. आपण पाहू शकता किती मोठं हॉस्पिटल आहे. आता ही सर्व आपल्याला माहिती आपल्या मित्रामुळे कळू शकली. तो इथला स्थानिक 8 ते 10 वर्षापासूनचा रहिवासी आहे, त्यामुळे आपल्याला ही इतंभूत माहिती मिळत आहे. नान्यता की मला तर काही जिलेबी कळालीच नसते. इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. ते आपण पाहू शकता हा सरकारी दवाखाना आहे. आजून आपण चल जाऊन येऊ, मग तिकडे तर जाऊन हाय वेळ जाऊन तिथं काय तवा. आता इथं तर काय जिलेबी कळणार नाही. आता तू तिथला रहिवासी आहेस. तुझं चेकअपच करायला पाहू शकता आपण सरकारी दवाखाना यांचा इथला. मॉर्टरी रूम आहे, मॉर्टरी रूम. हां, चांगला आहे राहू. ह्यो सरपंच आहे, ह्यो मुख्यमंत्री आहे यांचा. हां, त्यांच्या भाषा सांगतात का त्याला ते मला కాంబో ఆఫర్ పెట్టాలి రేపు బర్త్డే ఉన్నోళ్ళు म्हणतात काय. ड्रायव्हर लोक आहेत रे ह्या गाडी ॲम्ब्युलन्सची. हां हां, काय हे पाहू शकता आपण किती प्रशस्त हे यांचं. सगळं गव्हर्नमेंटच्या ॲम्ब्युलन्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत बरं. सरकारी दवाखाना महाराष्ट्रात सुद्धा फ्रीच आहेत. होय, आम्ही काय पैसे घेतला महाराष्ट्रवाले. हां लयच गुणगान लागा तुला यायला. ठीक आहे. ते आपण पाहू शकता सरकारी दवाखाना इथला कल्ले गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गजवेल. आला ही ह्याच्यासारखं आहे, कमला नेहरू हॉस्पिटल सारखं आहे. व्हिडिओग्राफी चालता ना तर मोबाईल हे करायचं. हां, बंद झालं. बंद झालं.
बंद झालं. आम्ही हुशार झाला. चला इथे लिहिले नाही 1.5 ते 2.5 काहीतरी लिहिले. पाहू शकता यांचं हे सबस्टेशन आहे. एमचं काय काम त्याला ट्रान्सफॉर्मर असं व्यवस्थित ठेवलं आहे आणि सर्व डिझाईन सर्व ठिकाणी एकच आहे. आपल्या इथं कसं कुठं ऑइलच गळतंय, कुठं आलंय, कुठं मोडलंय, त्याला बघायलाच कोण नाही, त्याला 50 वेळा हेल्पड मारा, साहेब कधी येत आहे कधी नाही, हे असला धंदा. म्हणजे इथं जरा सुटसुटीतपणा आहे असं याचं मत आहे. माझं काय मत नाही, कारण मी आत्ता आलो इथं. हा इथला स्थानिक रहिवासी 8 वर्षापासून आहे. आता आम्ही त्याला त्याद्वारे माहिती गोळा करतोय जेणेकरून येथील विकासाबाबत आपण प्रकाश झोतात माहिती आणण्याचा प्रयत्न करतो. याची तुलना आपलं महाराष्ट्रात होऊ शकणार नाही. परंतु आता हे पाहू शकता हे यांचे नगर परिषद आहे, म्युन्सिपल काउन्सिल गजवेल प्रज्ञापूर पाहू शकता. त्याच्या बाजूला हे पोलीस मदत केंद्र आहे. आपल्या इकडं एवढा सिस्टमॅटिक ट्रान्सफॉर्मर कुठे ठेवतात तेवढा हे बघा सिस्टमॅटिक पिलर वगैरे करून कसं ठेवलं. वायर जोडून टाकतात. हा हे मात्र खरं आहे. त्याचं पण पैसे आणतात. हे बघ आता पाण्याच्या त्याला व्यवस्थित नसते त्या. आपल्या इकडे ऑइल चोरून येते त्याला. पोलीस स्टेशन आहे सिद्दीपेठ कमिशनर डिस्ट्रिक्ट सिद्दीपेठ तेलंगणा स्टेट. आपण पाहू शकतो यांच्यातलं पोलीस स्टेशन वगैरे कसं आहे. म्हणजे हाय सुटसुटीत आहे जरा बऱ्यापैकी मस्त आहे. रस्त्याची दुरावस्था आहे पुण्यासारखीच आहेत की. पुणे कुठं ही गजवेल कुठं. आपल्यामध्ये कसं आहे PDC बँक आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तशी यांची इथली ही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सेंटर बँक लिमिटेड मेडक हेड ऑफिस संगारेड्डी ब्रँच गजवेल हे पाहू शकता आपण याप्रमाणे आहे. हे जे जिलेबीमध्ये दिसते ना हे येथील मंगल कार्यालय. मी स्थानिकांना याचा वापर करता येईल म्हणून बोललेलं आहे. याचं काय बेनिफिट म्हटलं किती लोकांसाठी 10,000 रुपये तर बुकिंग करू शकता तुमचे फर्स्ट. अच्छा 10,000 किती लोकांसाठी हे अरेंजमेंट 20 तरी 10,000 लोक होते. 10,000 लोक. होय आतलंय मोठा हॉल आहे. अच्छा फक्त 10,000 मध्ये मांडलं पाहिजे राव. आणि हे शासनाकडं आहे. होय आपण पाहू शकता हे यांच्या शासनाकडून हे मंगल कार्यालय 10,000 मध्ये उपलब्ध करून दिलं जातं. साधारणपणे 8 ते 10,000 लोक याच्यामध्ये समारंभासाठी येऊ शकतात. महती नाव आहे मंगल कार्यालयाचं. आणि काय काय इकडे विकास आहे राव. आपल्या तर मी तर असलं आपला ऐकलं महाराष्ट्रात आपला आहे म्हणून असं गव्हर्नमेंट आहे. आणि तुला सांगतो ह्याचा सेटअप आहे का साऊथ इंडिया मूवीचं कसं लग्नात सेटअप आहे बघ. सेम तसं ते त्यांचा टेबल आहे की नाही नवरा मुलगीचा इतका डेकोरेटिव्ह आहे. सगळं सेटिंग सगळं म्हणजे ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी बुकिंग करायचं पेमेंट भरायचं जायचं. अच्छा आणि मातृभाषा तेलुगू. तरी आपण तो बोर्ड पाहू शकता टू लेट. मला पहिल्यांदा वाटलं टॉयलेट आहे. आईला म्हटलं हागायमुतासाठी एवढं कसलं केलं बरं. नंतर ज्यावेळेला आपला स्थानिक मित्र रोहित मायाला विचारतो मित्र हे काय आहे म्हटलं टू लेट म्हणजे भाड्याने देणे आहे. मग सर शॉप ऑन रेंट होम ऑन रेंट असं क्लिअर नसते. टू लेट हा प्रोफेशनल वर्ड आहे. अरे मी तर माझ्या जिंदगीत पहिल्यांदा बघायला लागलो. बरोबर आहे. आता आम्ही 10वी नापास आमच्याकडून तुम्ही अपेक्षा तर काय करणार म्हणा. आता मी काय बोलू शकत नाही. ब्लॉक मध्ये काय काय शब्द आहेत राव मलाच माहित नव्हतं. टुलेट तुला एवढ्या ठिकाणी टॉयलेट बांधून ठेवले ती मग ती टुलेट मध्ये काय. आपण पाहू शकतो हे ब्लॅक पॅन्थर आपल्या इकडं सावलं उभे आणि ही इथल्या स्थानिक लोकांची ब्लॅक पॅन्थर आहे. पण ही ॲटो नाही. तो उद्देश करायचा. नमस्कार जय महाराष्ट्र. आत्ता आपण आहोत हैदराबाद मंचिरियल हायवे. इथून आपलं लोकेशन आहे करीमनगर 60 किलोमीटर. आत्ता आपण आहोत तेलंगणामध्ये. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की इथं आपण तिथे पोहोचतो एवढे भारी आहेत ना एकदम मलाईसारखे रस्ते. कुठंही पाणी रस्त्यात अडलेलं नाही आहे किंवा काय नाही आहे. जागोजागी रस्ते एकदम चकाचक आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ते काय अभियंता काय नाही तिथे क्वार्टर मारून कामं करतात काय मला कळत नाही. इथं पाणी साठलं आहे इकडं उतार केला आहे तिकडं चढ केला आहे. ह्या रोडला मला कुठेही स्पीड ब्रेकर लागला नाही. कंटिन्यू एकसारखा रोड आहे आणि पाणी कुठं साठलं नाही किंवा काय नाही. आता सकाळचे 5:30 वाजलेत आपण पाहू शकता. आणि सूर्योदय झालेला आहे. या भागामध्ये सूर्योदय लवकर होतो
रस्ता वगैरे एकदम चकाचक आहे. कारण तेलंगणामध्ये ही माझी पहिली ट्रिप आहे या भागात काम करण्याची. त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बनवलेला आहे. इथं कुठं काय आहे, इथं काय आहे, काय नाही. आणि ह्या एरियामध्ये यांनी कसं केलं आहे, सिटी इंटिग्रेटेड ऑफिसेस बनवलेत. म्हणजे आपल्या इथं कसं पोस्ट ऑफिस वेगळं, तहसीलदार कार्यालय वेगळं, त्याच्यानंतर तलाठी कार्यालय वेगळं, तसं नाही. आता इथं आपण काल जिथं मुक्काम केला होता आजबेलमध्ये, ते 30,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या 30,000 लोकसंख्येमध्ये ह्यांनी वन अंडर रूफ म्हणजे एक खिडकी योजना राबवलेली आहे. मोठं ऑफिस बनलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी एकाच ठिकाणी समाविष्ट केली. म्हणजे नागरिकांना कुठे जाण्याची गैरसोय होऊ नये या पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. एकाच ठिकाणी आपल्यासारखं नाही, इकडं जरा जा तिकडं जरा जा असं नाही, एकदम सिस्टमॅटिक केले काम. आणि हे हैदराबादपासून पॅरलल 40 किलोमीटर लांब आहे हे अजमेर शहर. म्हणजे गाव होतं, त्याच्यामध्ये सर्व सुखसुविधा देऊन ठेवल्यात. म्हणजे उद्याचा वाढता विस्तार पाहता यांनी बऱ्याचशा घडामोडी इथे केलेल्या आहेत. इथं फक्त एक प्रॉब्लेम आहे, इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. कृष्णाचं पाणी इकडं आणलेलं आहे, कृष्णा आणि गोदावरीचं. आणि आपल्याला जसं महाराष्ट्रामध्ये जागोजाग कॅनल वगैरे पाहायला मिळतात, तसे इथे कॅनल कमी प्रमाणात आहेत म्हणजे ह्या भागामध्ये. आता आपण चाललोय त्या भागामध्ये. बाकी इकडे तुम्ही बघू शकता वृक्षारोपण वगैरे बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे इथं. आणि या लोकांच्यामध्ये कसं माहिती आहे का, इकडं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता असल्यामुळे हे लोक स्थलांतरित झाले आहेत. परंतु हे लोक इथले खूप गडगंज आहेत पैशा पाण्याने. म्हणजे ग्रामीण भागातला जो वर्ग आहे तो खूपच अल्पभूधारक आहे आणि अत्यंत मागासवर्गीय आणि दारिद्र्याशी खाल्ले आहे. मी आता काल इथं होतो ना, मी स्थानिकांशी चर्चा केली. तुमच्याकडे काय, आमच्याकडे काय, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय, याच्या सर्व गोष्टीचं मी विस्थापित आणि स्थित लोक यांच्याविषयी थोडंसं चर्वण केलं. त्यावेळी असं निदर्शनास आलं की आपला जो भाग आहे तो सुजलाम भाग आहे. आपण सर्व गोष्टींनी संपन्न आहोत. परंतु या भागामध्ये आता आंध्र प्रदेश एकत्र होतं, त्यानंतर तेलंगणा हे विभक्त झालेलं आहे. त्याच्यानंतर TG पासिंग झालं. अगोदर हे TS होतं आणि त्याच्या अगोदर आंध्र AP पासिंग होतं या भागामध्ये. म्हणजे अशा बऱ्याचशा घडामोडी जसे जसे काळानुसार इथे घडत गेलेत. आणि इथं आपल्याप्रमाणे सुद्धा इथं सुद्धा भ्रष्टाचार भरपूर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करतात, 100 रुपयाचं काम असलं की 30 रुपयाचं काम करतात, 70 रुपये हाणायचं काम करतात. इथं 100 रुपयाचं काम असले 40 रुपये मंजूर करून आणतात आणि वरचे पैसे आपल्या खिशात. आता चंद्रबाबू नायडूनं ज्या वेळेला हैदराबादचा प्रकल्प राबवला, हैदराबाद सिटीपासून रिंग रोड जो बनवला, 120 किलोमीटरचा रिंग रोड बनवला, त्यावेळेला जो निधी आणला त्याच्या अगोदर ते पहिल्या जमिनी स्वस्तात घेऊन ठेवल्या आणि अचानक रिंग रोड सँक्शन केल्यामुळे त्याचे भाव एकदम 10 पट 20 पट झाले. आणि त्याच्याच नातेवाईकांनी घेतले आणि परत तेच बिल्डर लॉबीला मोठ्या दरात विकून टाकले. अशाने त्याची प्राइसिंग हाईक झाली. आता त्या हैदराबादच्या परिसरामध्ये, रिंग रोडच्या परिसरामध्ये साधारणपणे 40 ते 45 लाख रुपये गुंठा चालू आहेत या भागामध्ये. म्हणजे मी त्या भागामध्ये गेले, तिथली स्थानिक चौकशी करत असतो, काय आहे काय नाही. तिथं स्थानिक आढावा घेत असतो. तिथल्या लोकांचं जीवन कसं आहे, जीवनशैली काय आहे, काय नाही. इथं जीवन चांगलं आहे, थोडंसं स्वस्त प्रमाणात आहे. परंतु आपल्याला जे पश्चिम महाराष्ट्र लोकांना जे तसं तिखट जेवण लागतं तसं त्याप्रमाणे इथं थोडं मिळणं मुश्किल आहे. परंतु इथलं जेवण आणि आपल्या ब्राह्मण लोकांचं जेवण काहीशा प्रमाणात सारखंच आहे. म्हणजे चवीला वगैरे म्हटलं चालतं. तर अशा पद्धतीनं आपण हा एक पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे. एक वेळ नक्की संपूर्ण ब्लॉग पहा, संपूर्ण घडामोडी माहिती त्याच्यामध्ये होईल. आता आपलं ठिकाण इथून राहिलं आहे 50-55 किलोमीटर. आता आपल्याला जायचं आहे, काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत रिटर्न पाठीमागं जायचं आहे. काल आपण कंटिन्यू एकसारखी 700 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आता आपण तेलंगणामध्ये आहे आणि मॅपनं रस्ता दाखवला राहणार वावरावर चालली. बघा आपण तेलंगणामधली शेती सकाळचे 6:30 वाजल्या शेतकरी शेतात काम करतात. भात काढणे वगैरे झाले इथली. पण वावर काय नाही, ही करून मेहनत करून ठेवलेत. हे बघा रस्ता आणि मॅप काही दाखवते बघा. इथं आपल्याला जायचं आहे, फक्त लोकेशन आहे इथं 5 किलोमीटर. मॅप घेऊन आल्या मधनं ज्या आयला ह्याच्या मधनं रस्ता असला का भंगार बघू शकता. आता बघा एक खड्डा आम्हाला इथं गावातला रस्त्याला एवढं दिलं बघा. नाही तर खड्डा अजिबात म्हणून नाही तिथं. एवढं भारी काम आहे रस्त्याचं ना इकडं. आणि इकडे चिकुल म्हणून नाही, सगळं इकडं काय पांढरी रेती आर्टिफिशियल.
आपलं गावातलं रस्ते हे रस्ते खराब असतात. सूर्य चाललाय थोडं बघायचं. यांचं डोंगरावर दगड बघ पडले. अण्णा रानात निघालाय वाटतं. यो काय इटभट्टीवाला दिसतोय. विटा घेऊन निघालाय. जेव्हा यांच्याकडे असं पांढऱ्या विट्यात बघा. त्याकडे बघा इकडे. हा इथं मला एक सुद्धा कॅनल दिसला नाही. पाण्यात जरा दुर्भिक्ष दिसतं इकडं. मॅप बंद करायचं. आता आपण जोडतोय मेन रस्त्याचं मध्ये असतात. आपण आता गावागावात निघाले. एकतर इथली जिलेबी आपल्याला काही कळत नाही. In 200 meters, turn left. ह्या रस्त्याचं काम चाललं. हे वारंगल करीमनगर रस्ता आहे. Make a U-turn. Make a U-turn. Continue for 3 kilometers. इकडे बाबासाहेबांचे भरपूर पुतळे आहेत. या रस्त्याचं काम चाललंय करीमनगर वारंगल. साईडवरती पोचलो आहोत. इथं आपल्या आता डॉक्युमेंटेशनची एंट्री करून त्याच्यानंतर साईडवर आपण पेटीने जाणार आहोत. हे आपण पाहू शकता. करीमनगर ते वारंगल 50 किलोमीटरचं काम चालू आहे. अजून 1 वर्षभर काम चालेल. काम यांचं पूर्णत्वास आलेलं आहे. आपण पाहू शकता यांच्याकडे किती वाहन आहेत. टोटल यांच्याकडे सगळी वाहनं मिळून 8,500 वाहनं आहेत. आणि आपण या कंपनीचं वेंडर आहोत. तर स्टोअरला आपण डॉक्युमेंटेशनची एंट्री करून त्यानंतर तिथून डायरेक्ट साईडवरती आपल्याला फिटिंगला जायचं आहे. पण आलं इथं साईडवरती काच बसवायला. ते जे मशीन दिसतंय तिथं त्याच्या दरवाजाचं वगैरे आपल्याला काचाचं काम करायचं आहे. कॅटचं मशीन आहे तिथं. आणि हे बाकीचं जे मायनिंगचं काम चालू आहे. आणि आता आपल्या ह्या मशीनची मोठी बूमच्या बाजूची काच बसवायचं आहे. 2 मशीनचं काम आपल्याला. ही आपली बॅक पॅन्टर पाहू शकताय. मॅडम इथं आता ही आपलं कॅट T23D आहे मशीन आहे. एकटाच आहे मी. त्यामुळे आता गाडी पण चालवायची आपणच. काम पण आपणच करायचं. आता हे समोरची काच लावून घेतोय. त्याच्यानंतर राईटची ग्लास लावून घ्यायचंय. आता ज्यानं कॅमेरा पकडलाय तो आपला मित्रच आहे. पण तो नौखा आहे. त्याला काय समजलं नाही. थोडंसं मदत म्हणून करतोय. आपण तो पाऊस उघडलेला आहे. पटकन आपल्याला पावसा वगैरे काम करून घ्यायचं. मला किती निश्चित आहे कोणा पटेल पत्रला इकडं आता आपण हे काच लावले आहे. हे इकडं हे काच लावले आहे. विंडो फिक्सिंग लावले तर रिअर फिक्सिंग लावायचे. ह्या मशीनची ह्या मशीनच्या 3 ग्लास आहेत. त्या मशीनच्या 2 ग्लास राईटची एक आणि समोरची एक. या 2 मशीनच्या कामासाठी आज आपण आलतो.
सकाळचे 11:30 वाजले आहेत आणि ऊन पाऊस नाही पण हे उष्मा भरपूर आहे इथे. एकतर हे घामाय दार लागलाय सगळ्या डायरेक्ट वाटत कुठे कॅनल नाही काय नाही. तरी आपलं काम शेवटचं आहे. युद्ध पातळीवर काम चालू आहे. कामाचं माणूस हो यहाँ पे पकड़िए रखिए जी. दोनात लगाए तारीख आहे 25 मे 2025. सकाळचे 11:45 झालेत. आत्ता आपले हे या मशीनची समोरची काच, या मशीनची कॅबिनची राईट साईड काच, या मशीनची खिडकीच्या खालची काच, खिडकीतली एक काच आणि दरवाजा जिथे 3 काचा, त्याच्या 2 काचा बसवल्यात. काल आपण 24 तारखेला पहाटे 4ला पुण्यातून निघालो होतो. संध्याकाळी 4 वाजता आपण मित्राकडे स्टे केला 100 किलोमीटर पाठीमागे ह्या साईडच्या. त्याच्यानंतर आज सकाळी 4 वाजता उठलो. सकाळी 6:30ला या इथं आपण आलो आणि आत्ता हे 2 मशीनचं काम झालं. आता आपला परतीचा प्रवास चालू. आता पुण्यात जायला किती वाजता काही कल्पना नाही. आता एकटा माणूस गाडी चालवणार, प्लस साडूरीचं कामसुद्धा करणार, प्लस परत ड्रायव्हिंग करून परत घरी पण येणार. आता हे कोण नव्हतं म्हणून मित्राला सोबत घेऊन आलो आहे. हा मित्राला काय गाडी चालवता पण येत नाही. सगळा कुठं आहे आणि तो ऊन मारणार आहे. त्याच्या आईला नुसतं घामाय धार लागलेत. पाऊस नाही काय नाही. संध्याकाळी पाऊस पडतोय. पाहू शकता इथं रोडचं काम चालू आहे. करीमनगर ते वांगलोज 50 किलोमीटरचं काम आहे. 1 वर्ष राहिलं अजून. 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. अशा तऱ्हेने आपलं काम झालेलं आहे. हे सर्व हे आपण काम केलं. आपण पाहू शकता ही 1 काच, 2, 3 CAT 320 D3. त्याच्यानंतर ह्या मशीनची समोरची काच एक, त्याचा फ्रेम बसवून घेतात त्यामध्ये वरती घेतले. या कॅबिनची राईटची काच एक, ओके.